सण आला की सणाचा स्वयंपाक हा आलाच. आणि मेन म्हणजे सणाचा स्वयंपाक आला की भांड्यांचा राडा जास्त निघणार हे तर कन्फर्म. कारण की सणाचा स्वयंपाक हे खाणं थोडं असतं, पण राडाच त्याचा इतका असतो आणि भांडेच खूप निघतात त्याचे. तर नागपंचमीच्या दिवशी ना मी पुरण करायला घेतलं आणि पुरण रेडी झाल्यानंतर ना मस्तपैकी रशीला अशी फोडणी दिली. आणि त्यानंतर ना आमच्याकडे याला कानोले बोलतात. कारण की गावाकडे कसं वारुळाला वगैरे पूजा करायला जाते वारुळाची, तर आमच्याकडे अशी कानोले करायची पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं बोलतात, पण आमच्याकडे असे 2 कानोले करून ते म्हणजे चुलीचा जो आर असतो ना त्यामध्ये भाजून तो नैवेद्य तर दाखवला जातो. पण सिटीच्या ठिकाणी तर काय आपल्याला वारूळ पण बघायला भेटत नाही, आणि त्यामुळे मी असे कानोले करून आहे ना ते फोटोलाच नैवेद्य दाखवणार होते. नंतर पुरणपोळी बनवायला घेतली. आणि आमच्याकडे खानदेश भाग आहे त्यामुळे ना आमच्याकडे मांडेच करतात मोस्टली, कारण की पुरणपोळी आमच्याकडे बनतच नसते. पण मला आता इथं नैवेद्य दाखवतात त्यामुळे पुरणपोळी बनवायला घेतली. आणि नागपंचमीची आठवण जर म्हटली ना तर आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस गावाकडे खूप मोठे मोठे असे झोके बांधले जायचे. आणि आम्ही पण सगळे म्हणजे 4 वाजता सर्व नैवेद्य वगैरे वारुळाला पूजा वगैरे करून आलो ना मस्त असे झोके खेळायचो. पण शहराकडे आजकाल हे काहीच बघायला भेटत नाही. आणि गावाकडे पण आता मोस्टली थोडेसे नॉर्मलच आता म्हणजे असं झोके वगैरे बांधणं आता पहिल्यासारखं नाही. पण आम्ही लहानपणी होतो त्यावेळेस खूप एन्जॉय केलेले, खूप मोठे मोठे झोके असायचे खरंच. पण त्यावेळेची मज्जा पण खूप वेगळी होती आणि त्यावेळेचा आनंद म्हणजे सांगू शकत नाही, इतका म्हणजे मजा यायची त्यावेळेस. आणि माझा सगळा स्वयंपाक मी रेडी केला होता, बाकीचं सर्व रेडी झालं आणि देवाला नैवेद्य पण दाखवला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.